राम राम शेतकरी बांधवांनो आणि बंधू आणि लहान काय म्हणते त्याला लहान थोरानी आपले वायरिंग कुठल्या राव आपल्या फोकसची जोडावं लागेल. अर्थिंग तुटली आहे का तर फाटा लागला जबर. तर मित्रांनो आपण गेले 2 दिवस झालं बाहेरच होतो. आपलं काय म्हणतात सातारा आणि सांगली जत सांगोला ह्या तालुक्यात जिल्ह्यात फिरू लागतो. आपण सातारा जिल्ह्याला गेलो, आपलं काय काम होतं ते केलं. 2 दिवस गेले मित्रांनो आणि परत आपल्या कामाला लागलो. बघा उसाला पाणी चालू आहे. खोडव्याच्या 9 सऱ्या राहील त्या आज कंप्लीट करू आणि लावू टिबकला. तर आज आपल्या ट्रॅक्टरला काय काम नाही म्हणून इथं मस्त सावलीला उभा केले मित्रांनो. आणि उसाची पाणी चालू आहे. आता मिरगाची मला वाटते 15 तारीख आली तरी पण पाऊस नाही मित्रांनो. मध्ये ही एक चांगला पाऊस पडला होता, त्याच्यामुळं बरं वाटलं का त्या समाधान का तर 4 दिवस जमलं. आणि परत अजून ऊन चालू झाले मित्रांनो. तेवढं ऊन नाही उन्हाळ्यातले आणि आता कसं बी जून महिन्यात चालू थोडीशी तळाई पडली आहेच, काही तळाई पडल्या तरी पण घाम निघतोय बघा मित्रांनो. शेतकरी बांधवानो या आठवड्यात पाऊस पडलंच पाहिजे, नाही तर शेवटच्या आठवड्यात म्हणत आता पंजाबराव दत्त साहेब. तर अशा प्रकारे पाणी चालू केले बघा खड्ड्यातून आपल्या बोरचं. तर खोडव्याच्या आपल्या राहिलेल्या 9 सऱ्यापैकी आता 6 सऱ्या म्हणजे 6व्या सरीला चालू आहे म्हणा की थोडक्यात. आणि राहिल्या हो का इकडून 3 सऱ्या राहिल्या आता बघा आता भिजवायच्या. हे 3 झाल्या लगेच टिबकला चालू करू मित्रांनो. आत्ता वाजल्यात 12 कंप्लीट 12 सव्वा 12 वाजले असतील बघा. सूर्य डोसक्यावर आला म्हणजे 12 वाजले असतील. 12च्या नंतर आपण चालू करू म्हणजे 3 12 1 2 पर्यंत होत्यात. 2 घंटे टिबकला चालणार आहे, 2 सव्वा 2 घंटे. तर अशा प्रकारे ऊस आलेला आहे आणि शेवटपर्यंत जाऊन दाखवू का तुम्हाला कसा आला काय नाही. एवढ्या वरी पण वर पडून दाखवा लागेल कॅमेरा धरून. तर एवढा ऊस आलेला आहे. हे आपला पाणी मग लवकर भिजाले का आहे की काय नाही की भानगड. उन्हाळ्यातले मी चालला गेले मित्रांनो चांगलंच चाललं आले पाणी म्हणजे लवकर भिजायचं सऱ्या म्हणजे वेळ लागणार गेला सरी भिजवाय. तर हवा ही सरी तोर आली आहे, दिसली का आता दिसते बघा. आली बघा आली का हो का इथं आली फास्ट पडलं आली पाणी नाही का. तर अशा प्रकारे आपली भिजवून चालू आहे मित्रांनो. झाले तर 3 सऱ्या आता इकडं आपण उभारला इथून 3 सऱ्या राहिल्या फक्त. मग 3 सऱ्या झाल्या संपलं मग लावती बकला. कसं आहे मित्रांनो जून महिन्यात देखील पाऊस नाही मित्रांनो. जून महिना तर संपत आला. जूनच्या काही यंदा पेरण्या होणार नाहीत झाल्या तर जुलैमध्ये होत्याला बघा. माझ्या अंदाजाने आता पाऊस पडतंय 100% पडतंय. तर पाऊस पडायच पाहिजे बघा मित्रांनो. तर शेतकऱ्याचं सगळं त्याच्यावर अवलंबून असते पावसावर. आपल्याला का सरकारी नोकरी वगैरे काही नसते. आपल्याला पाऊसच झाला पाहिजे, नाहीतर मग आपलं काही खरं नसते. पाऊस आहे तर आपण हाव नाही की मित्रांनो आहे का. तर मधल्या दंडाला यायला एक वाव बरंच पाणी कमी आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो बघा आलं का नाही पाणी नजरेला तुमच्या. आलं का आलं बघा पाणी आलं का नाही. मधल्या दंडाला आलेलं आहे पाणी. मधल्या दंडावरून चालली बघा आता खाल्ल्या दंडाला खालच्या ह्याला. तर शेतकरी बांधवांनो
अतिशय परेशान, अतिशय घाम यायला आहे. शेतकऱ्याचं काम का हलकं नसतं कोणतंही. पाणी द्यायचं बी काही सोपी गोष्ट नाही. उन्हाळ्यात फार किती सेल्सिअस 43, 42, 45 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. त्याच्यात देखील आपण पाणी दिलं बघा मित्रांनो. एक दिवस देखील असं बसून नाही, म्हणून तर असं दिसलं ना. आपण थोडे निष्काळजीपणा किंवा आळसपणा केला असता तर आपला ऊस असा दिसला नसता. असं वाटायलंय काळीच भरून येते असं शेतकऱ्याचं पीक दिसल्यावर. पीक उन्हाळ्यात जून महिना बी उन्हाळ्यातच मोडला जातोय, तरी आपला बऱ्यापैकी ऊस चांगला राहिलेला आहे मित्रांनो. बरेच जणांचे ऊस असं पाणी वाचून करपले झाले. ती ऊस सुधारतात पण पाऊस पडल्यावर, तोपर्यंत काय सुधारत नाही त्यात. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तर ह्या व्हिडिओला इथंच थांबवितो आणि भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहावा, मस्त राहावा, मजेत राहावा, आनंदी राहावा. भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम.